सीएसडीएसचे प्रमुख संजय कुमार यांच्या संदर्भातली बातमी आहे। त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत। मतदार याद्यांसंदर्भात त्यांनी काही भाष्य केलेलं होतं। मतदार याद्यांमध्ये घोळ असल्यासंदर्भात त्यांनी आरोप केलेले होते आणि या आरोपांविरोधात निवडणूक आयोगाने पोलिसात तक्रार दाखल केली होती। काहीच दिवसांपूर्वी सीएसडीएस यांनी सोशल मीडियावर महाराष्ट्रातल्या मतदार याद्यांसंदर्भात घोळ असल्याचा दावा केलेला। त्यासाठी त्यांनी रामटेक मतदारसंघाचं उदाहरण दिलेलं। त्यानंतर आता हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। नाशिक आणि नागपूरमध्ये गुन्हा दाखल झालाय आणि संजय कुमार यांच्या अडचणीमध्ये त्यामुळे वाढ होण्याची शक्यता आहे। या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच विरोधक नेमकं काय म्हणतात बघूया। आज सीएसडीएसने त्या संदर्भात ट्विट करून आमचे आकडे चुकीचे होते याबद्दल माफी मागितलेली आहे आणि ते सगळे आकडे परत घेतलेले आहेत। आता प्रश्न एवढाच आहे की त्याच्यावर आकांड तांडव करणारे राहुल गांधी माफी मागतील का? मला बिलकुल अपेक्षा नाही, कारण राहुल गांधी हे एक प्रकारे जसं सिरियल किलर असतात तसे ते सिरियल लायर आहेत। राहुल गांधी असे सीएसडीएस सारख्या सरकारी दरबारात भाटगिरी करणाऱ्या संस्थांकडून डेटा घेण्याचं काही कारणच नाही आहे। माझा स्पष्ट आरोप आहे सरकारवर की मीडियाला दाबवून, मीडियाला वाकवून, गोदी मीडिया करून तुम्ही 17 तारखेला त्यांना ट्विट करायला लावलं। हरियाणा आणि महाराष्ट्राचं सरकार जे चोरलेलं आहे मतचोरीतून, त्या बातमीला लोकांपर्यंत न पोहोचून देण्यासाठी नवीन घटना, नवीन गोष्टी पुढे आणायच्या आणि कुठेतरी डायव्हर्शनरी टॅक्टिक्स जे आहे ते करण्याचा या सरकारचा प्रयत्न आहे। आणि 95च्या निवडणुकीच्या इलेक्शनला काँग्रेस बाजूला गेली, काँग्रेसला फक्त 80 जागा आल्या आणि काय ते भाजप शिवसेना सत्तेवर आली। मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले, मुंडे साहेब उपमुख्यमंत्री झाले। आम्ही काही मताची चोरी झाली म्हणलं नाही। अरे विरोधकांनी देखील अपयश येतं त्यावेळेस ते मान्य केलं पाहिजे। उगीच काहीतरी कुणाच्या तरी सांगे वांगे काहीतरी पेपर दाखवायचे, चोरी झाली। कुठं चोरी झाली, कशाची चोरी झाली, हे काही सगळं काही बकवास आहे, त्याचा काय अर्थ नाही। आम्ही इलेक्शन कमिशनला सांगितलं, इलेक्शन कमिशनने काही केलं नाही। तेव्हा वोट चोरीबद्दल आम्हाला कोणी सांगू नये की तुम्ही आत्ता बोलतात। निवडणुकीच्या आधीही बोललो, निवडणूक झाल्या 30 नोव्हेंबर 2024ला पहिली पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यानंतर सातत्याने बोलतोय मी की महाराष्ट्रामध्ये वोट चोरी झाली। सगळीकडे भीतीचं वातावरण तयार करायचं हे त्यांचा उद्देश आहे।